तुझी इतकी हिम्मत की तू बेनाम वोच नाव घेतलंस? पण रॉनी अंकल, तुम्ही मला वचन दिलंय की मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल. जर तुमच्यात हिम्मत नाहीये तर तुम्ही असं प्रॉमिस करायलाच नको होतं. जर मी वचन दिलं नसतं तर तुम्हा दोघांना आंधळं करून टाकलं असतं. जगात काही बदलू शकतं, पण रॉनीने दिलेला शब्द नाही. तुला माहितीये का बेनाम वो कोण आहे? बेनाम वोला कोणीच ओळखत नाही, पण तो मात्र सगळ्यांना ओळखतो आणि सगळ्यांची खबरही ठेवतो. बेनाम वोचा पत्ता मला नाही माहित, पण माझे बॉस कोणा त्यांचा पत्ता माहितीये. आणि हे बॉस्को अंकल कुठे भेटतील? बॉस्कोचा पत्ताही नाही माहित मला. यांना काही माहितीये की असंच उगाच हवेत तीर मारतायत? पण मला इतकं नक्कीच माहितीये की सन सिटीच्या बाहेर जी जुनी बंद पडलेली स्टीलची फॅक्टरी आहे, तो तिथे दर शनिवारी नक्की येतो. पण मी त्यांना ओळखणार कसं काय? बॉस्कोच्या डोक्यावर केस नाही, तर 2 तोंडांच्या सापाचा एक मोठासा टॅटू आहे. थँक्यू रॉनी अंकल. चल सुपर स्पीडो. बेनामवो, तू हा रिमोट कंट्रोल माझ्याकडून मिळवलास खरा, पण तू तो ऑपरेट कधीच नाही करू शकणार. आता रिमोट ताब्यात घेतलेलाच आहे, तर तुझ्या मुलाला फिलिपिनला पण ताब्यात घेईनच मी. मग या जगावर राज्य करण्यापासून मला कोणीच अडवू शकणार नाही. घेऊन जा याला आणि आपल्या जेलमध्ये बंद करा. पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. अय्यो, हा फीफी तर खूपच मस्ती करतो की. हिम्मत नाही तरी सगळ्यांशी भांडतो. टोनी बॉस सारखा सारखा चिडतो. किको दादा, पप्पांकडे कधी जायचं? उद्या नक्की, पण आता तू जाऊन काहीतरी खाऊन घे. ओके, पण तुम्हाला मी एक कविता म्हणून दाखवू? ईश, अरे वा, मला कविता तर खूपच आवडतात. म्हणून दाखव पटकन. थांबा, मी फिफीच्या कवितेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. मला पप्पांची खूप आठवण येते. किको, फिफीला तू प्रॉमिस तर केलंस, पण उद्या तू त्याच्या बाबांना भेटवणार कसा? मी पण तोच विचार करतोय ट्विंकल. फिफीचे पप्पा बेनाम वो नावाच्या एका माणसाच्या ताब्यात आहेत. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला शनिवारी बंद पडलेल्या जुन्या स्टील फॅक्टरीमध्ये जावं लागेल. ती सनसिटीच्या बाहेर असलेली स्टील फॅक्टरी. 2 शब्दात सांगायचं तर डेंजरस प्लेस.
अय्यो किको, तिकडे तर दर शनिवारी डेंजर फायटरच्या मध्ये फायटिंग होते रे. आणि शनिवार तर उद्याच आहे. मम्मी तिथे तर मुलांना जायला अलाउड नाहीये. तू इकडेच थांब किको. तिथे उद्या मी आणि मेयर जाऊ. काय कोण मी? का नाही उद्या मी तिथे नक्की गेलो असतो. पण काय ना की शनिवारी मी कोणावर हात नाही उचलत. नाहीतर तिथल्या फायटर्सची अशी हालत केली असती की त्यांना त्यांचे पूर्वज आठवले असते. खरंच मेयर अंकल? मग नाही तर काय. जर मी खोटं बोलत असेन तर माझ्या डोक्यावर आता उंदीर पडेल. म्हणजे नक्कीच खोटं बोलले होते. नाही टेम्पो अण्णा, फिफीच्या पप्पांना शोधण्यासाठी आणि माझ्या स्वप्नात पाहिलेल्या टॅटूच्या मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्या बंद पडलेल्या फॅक्टरीत मला जावंच लागेल. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. फाईट कधी चालू होणार आहे? काय माहित. अरे हॅलो एव्हरीवन, मिक्स मार्शल आर्टच्या सुपर राऊंड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज या रिंग मध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी भयंकर जबरदस्त असे फायटर्स आले, जे एकमेकांसोबत तोपर्यंत फाईट्स करतील जोपर्यंत रिंग मध्ये केवळ एकच फायटर आपल्या पायांवर उभा असलेला नाही दिसत. आणि हा आहे बॉस्को. 2 वर्षांपासून या रिंगचा चॅम्पियन आहे. तो बघ सुपर स्पीडो. बॉस्कोच्या हातावर 2 डोकी असलेला स्नेक टॅटू आहे. मला रिंग मध्ये जावंच लागेल. अजून कोणी आहे ज्याला एक केज मध्ये जायची इच्छा आहे? लक्षात ठेवा, बाहेर फक्त एकच जण येईल. मी करेन सामना. मुला, स्वप्न बघतोयस की काय? नाही. तू माझा सामना करणार मुला?
तुम्ही मला बेनाम वोचा पत्ता देऊन टाका, नाहीतर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही उरणार. मला तुमच्याशी लढावंच लागेल. तुझी इतकी हिम्मत की बेनाम वोचं नाव घेतलंस. वा छोटू उस्ताद, काय नाव काय आहे तुझं? किको. थँक्यू. तर या रिंगचा नवा चॅम्पियन आहे किको. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. ओह नो, आता काय करायचं? आपण तर चारही बाजूनी घेरले गेलोत. डोंट वरी किको.
फॉर्म्युला नंबर 804. अप्लाइंग फॉर्म्युला नंबर 804. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. सांग बॉस्को, बेनाम वो कुठे आहे? तू मला तर हरवलंस किको, पण आता बेनाम वो पासून कसं काय वाचशील? आता बेनाम वो माझ्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून इथे येतच असतील. त्यांना हे माहित आहे की फिफी तुझ्याकडे आहे, पण कुठे हे मात्र त्यांना माहित नव्हतं. पण माझं लोकेशन ट्रॅक करून बस ते इथे येतच असतील आता. कमॉन मित्रांनो, पटकन घराच्या बाहेर पडा. हा तर बेशुद्ध करण्याचा ध्यास आहे. अरे त्या हे काय, मला तर चक्कर यायला लागली आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. त्या बेशुद्ध पडायच्या गॅसमुळे डोकं गरगरतंय माझं. किको, फिफी कुठे आहे? पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. बाळा, ऐको तुझी कविता.
ब्रे बॉय. हे घे तुझं बक्षीस. आता तरी ऐकव तुझी कविता. आधी माझे पप्पा कुठे आहेत ते सांगा, मग मी तुम्हाला माझी कविता ऐकवतो. पाण्यामध्ये जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो.